शांती क्षमा आणि निर्वासनाचा धैर्याने विचार करून प्रत्येक माणसानं शुद्ध ज्ञानी व्हावं. दान धर्म गुण गांभीर्य विचार सुमती परोपकारी या गुणाने गुरुभजने सदा असावं. चित्तमन बुद्धी शुद्ध करून साधूचा समुदाय मिळवावा आणि त्यात बसण्याची कृपा प्रत्येकानं करावी. शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा, पण कुणाचाही दुराग्रह करू नये. ही म्हणजे राजलक्षण होय. हळहळली सारी प्रजा, गेला दशावतारी राजा. गाजवली त्यांनी दशावतारांनी रात्र, रंगवली त्यांनी सर्वच पात्र. जन्माला तो कोकण भूमीवर, छाप टाकली साऱ्याच्या हृदयावर. दाखविला त्यांनी कलेचा आविष्कार, रिकामी झाली कमरेची तलवार. माणुसकी जपली तू अपरंपार, असा माझ्या कोकणचा दशावतारी राजा. माझा लोकराजा, माझा लोकराजा. नमस्कार मित्रांनो, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचा माझ्या या घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोरर यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे. मंडळी, दिनांक 7 फेब्रुवारी 2022 या दिवशी कोकणातले जेवढे दशावतार कलाकार असतात किंवा दशावतार प्रेमी म्हणजे जवळजवळ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हो एकदम हादरून गेलो होतो. कारण त्या दिवशी आमच्या कोकणातल्या दशावताराचा लोकराजा, आमच्या धैकलाचा राजा सुधीर कलिंगन साहेब यांचा दुःखद निधन झाला. आणि त्यासाठी खूप म्हणजे एक विश्वास न बसणारी गोष्ट होती, बातमी होती ती खरं तर. आणि त्यांच्यानंतर मग खूप सारे मॅसेज दिले की असं असं झालं म्हणून. तर मनापासून खूप वाईट वाटला, कारण आम्ही त्यांना टी व्ही स्क्रीनवरती बघलेलो एक कलाकार लोकराजा, ज्याने प्रत्यक्षात विष्णूंची भूमिका, त्यानंतर वेड्या चंदनपासून वेड्याची भूमिका, जी मनात खूप एकदम भावलेली होती, एवढी दमदार भूमिका त्यांची. आणि तो राजा आज आमका सोडून गेलो, त्यासाठी मला तर खूप दुःख वाटतं. पण त्यानंतर असे काही गोष्टी झाले की माका त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा झाली. कारण मनापासून जी इच्छा होती त्यांना प्रत्यक्षात भेटण्याची, ती तर काही पूर्ण झाली नाही. पण आमच्या राजाबद्दल, आमच्या लोकराजाबद्दल, आमचा नटसम्राट, एक अजिंक्य तारा म्हणून ओळखलं जाणारो सुधीर कलिंगन साहेब यांच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलो. त्यासोबत दशावतार कलाकार नेमकं काय असता, त्याचा खरं जीवन, पडद्यामागे जीवन आणि पडद्यासमोरचं जीवन कसं असतं. तर आमच्यासोबत अमेय बाणे. नमस्कार. 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 अमेय बाणे ना, आमची ओळख कशी झाली, मी आठवड्याभरापूर्वी ना एक व्हिडिओ पोस्ट केलं होतं. तो म्हणजे की भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आमच्या सुधीर साहेबांका. आणि तो व्हिडिओ ना सगळ्यांना आवडलो खरं तर, कारण ती भावपूर्ण श्रद्धांजली होती. म्हणजे माझ्या मनातलं काय असतं एका दशावतारी कलाकारासाठी. आणि तो व्हिडिओ ह्यांच्या इंस्टाग्राम पेजला पोचलो, तो म्हणजे कोकणातील दशावतार ऑफिशियल पेज. खरं तर माझ्यासाठी खूप आश्चर्यजनक बातमी होती की आपल्या इंस्टाग्राम पेजवरती कोकणासंबंधित खूप पेज असत, अगदी खाद्यपदार्थ म्हणा, संस्कृती, पण कला बाबतीत एकमेव पेज असतात, त्या म्हणजे कोकणातील दशावतार ऑफिशियल. आणि त्या ह्यांचंच पेज आहे, त्याचेच ॲडमिन अमेय बाणे साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. धन्यवाद. खरंच खूप तुम्ही छान माझी ओळख करून दिलीत. खरंच आज मला खूप छान वाटतं आहे, कारण कसं दशावतार प्रेमी तुम्ही असाच म्हणून आम्ही तुमच्यामुळे असो. ह्यो जो माझो पेज आहे कोकणचो दशावतार ऑफिशियल, आज तुमच्यामुळे असा. कारण जर तुमचं म्हाका पाठिंबा नसतात तर ह्यो माझो पेज नाहीच हा. दशावतार तुमच्यामुळे असा आणि तुम्ही असं म्हणून आम्ही असो. तर मायबाप प्रेक्षकांना मी सर्वांना नमस्कार करतो. मी अमेय बाणे, कोकणचो दशावतार ऑफिशियल इंस्टाग्रामचा पेज ॲडमिन. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना दशावतार कलाकार, त्याचं रंगभूमीवरचं जीवन आणि पडद्यामागचं जीवन कसं असतं, त्यात काय फरक आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलो.
तर सर्वांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला नवीन भेटेल असा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आहे ना ती बाजू विसरू नको. भूषण सर, आपण ह्या आज मुलाखतीला आपण जमलो दोघंही. तर ही मुलाखत सुरू करताना मला असं वाटतं ना सर की आपण आज का जमलो आहे, तर आपल्यातला नटसम्राट एक लोकराजा आपल्यातून निघून गेला. सुधीरजी साहेबांबद्दल बोलायचं खूप काही आहेत, खूप काही आठवणी आहेत. असा राजा पुन्हा होणे नाही. आज मी एका पेज चालवतोय कोकणचं दशावतार ऑफिस, मी सुद्धा पेजचा ॲडमिन आहे. माझी खूप इच्छा होती की त्यांच्याबरोबर लाईव्ह करायची, पण ती शक्य नाही झाली. आणि आज आपण त्यांच्या आज आपण ही मुलाखत घेत आहे. म्हणजे म्हणतात की एक धागा सुखाचा आहे तर 100 धागे दुखाचे आहेत. बऱ्याच जणांनी सुधीरजी कलिंगांना आपल्यातून काव्यरचनातून लंगारातून श्रद्धांजली वाहिली. तर माझी अशी एक इच्छा आहे आणि माझी खूप मनापासून हे होतं की त्यांच्याबद्दल मी 2 काव्य तरी लिहावी. ती माझ्या दशावतार प्रेमींकडून आहेत, मायबाप प्रेक्षक आणि सर्वांकडूनच आहेत. लोकराजा, हे माझ्या लोकराजा, आज तू आम्हा सर्व दशावतार प्रेमींना पोरका करून गेलास. असा माझा नटसम्राट राजा आज दशावतार रंगभूमी अचानकपणे सोडून गेला. बाकड्यावरती बसून राजा तू कृष्णाच्या द्वारकेतला दरबार भरविलास. हाच माझा राजा आज अजिंक्य तारा झाला. कधी कृष्ण झाला, कधी साईबाबा झाला, कधी महाभारतातला कर्ण झाला, पण हे राजा तुझ्यातला वेडा चंदन पाहण्यासाठी आज हा मायबाप प्रेक्षक वेडावला. तुझ्यामुळे दशावतार जगला, तुझ्यामुळे दशावतार सातात समुद्रापार पोहोचला रे. म्हणा तुझ्यामुळे दशावतार संपला. असा माझा राजा पुणे कधी होणे नाही. असा माझा अजिंक्य तारा आज राजा अजिंक्य तारा झाला. त्याच्यासारखा राजा कोणीच नाही. खूप सुंदर असं काव्य. आणि कलिंगण साहेब, सुधीर कलिंगण साहेबसाठी 1-2 मिनिटासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाणी खूप बरं वाटलं. म्हणजे अक्षरशः ऐकताना असं काटू येलो. धन्यवाद. खूप छान. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत आणि अमय बाणे साहेब यांनी सुद्धा खूप छान प्रयत्न केलो. तर आज मी नेमका असं पहिला प्रश्न विचारलेला आहे की साहेब दशावतार या 5 शब्दाचा नेमका अर्थ काय? दशावतार म्हणजे विष्णूचे 10 अवतार. आता हे दशावतार कोकणात कसं येलो, कोणी आणल्या ह्या आता आमका सुद्धा माहीत नाही. कारण विषय कसो आम्ही दशावतार कधी पाहिला, जर आमच्या कानी नाव पडलं सुधीरजी कलिंगड, हे जेव्हा आमच्या कानी नाव पडलं आम्ही धावत सुटलो, तो आमचा खरा दशावतार होता. असं तर ही कर्नाटकातली मूळ कला 800 वर्षापूर्वी कोकणात आली. सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी इकडे दशावतार चालतं. चिपळूण म्हणा, रत्नागिरी इकडे नमन चालतं. असं तर ते यशगण कर्नाटक म्हणतात आणि कोकणात दशावतार. तर दशावतारातले 10 अवतार म्हणजे ते विष्णूचे आहेत. तर राम, कृष्ण, मत्स्य, बुद्ध असे बरेच आहेत. तर दशावतारामध्ये हे 10 अवतार नाही, तर दशावतारामध्ये चालणारे म्हणजे महाभारतातली कथा घेऊन आधारित असणारे अवतार कोणते, तर कृष्ण, राम आणि आपला म्हणाल तर तुम्ही कोणत्या रागेतला राजा, तर असं हे दशावतार आहे. तर तुम्ही दशावतारी कलाकारासोबत काम केलं का नाही? दशावतार असो विषय आहे ना की जो एकदा बघितला ना माणसाक वेळ लावता. आपण म्हणतो की दशावतार काय रंग लावलो की कलाकार उभं राहता, पण ती बाब खोटी आहे. एकदा रंगमंचात तुम्ही उभं राहून बघा की तुमका कळत दशावतार नक्की काय असतात. दशावतारबद्दल सांगायचं झालं ना मायबाप प्रेक्षक खूप काही आहे. आणि आज मला एवढं खरंच खूप बरं वाटतं ना की भूषणचा माझा इंटरव्ह्यू घेत आहेत. मी भूतून भविष्य कधी हा विचार देखील केला होता की असा माझा इंटरव्ह्यू कधी होईल. कारण मायबाप प्रेक्षक मी आज एका इंस्टाग्राम पेजचा ॲडमिन आहे. कोकणामध्ये बरेच पेज आहेत. खाद्य झाली, हे झालं, गडकिल्ले आले, पण माझा दशावतार पुढे दडला होता आणि तुम्ही दशावतार आणण्याचा प्रयत्न केला. सर तुमचा हा प्रश्न आहे की तुम्ही नाटकात काम केलं का, तर हो, माझ्याला उत्तर हो आहे. कारण मी लहानपणापासून दशावताराचा अभ्यास करत आलो आहे. दशावतार मी पाहिला आहे, दशावतारात मी वेडावून गेलो आहे. मला दशावताराचा बरेच वेड आहे. असं लढाई म्हणू नको, लंगार म्हणू नको. असं मी लहान असताना स्त्री शक्ती नाटक लिहिलं. मी एकपात्री नाटकामध्ये काम केलं. एकपात्री नाटक म्हणजे काय बापरे, तर एकाच मध्ये कृष्ण करायचा, एकामध्येच बाई करायची, एका नारद. तर असा दशावतार मी घडविला. आणि म्हणजे मला दशावतारमुळेच काय माहीत नाही. मला दशावतार म्हणजे काय माहिती आहे, तर दशावताराची जी भूमिका आहे, लढाई आहे, ती मला जास्त प्रिय आहे. जेव्हा पक्वादाची थाप वाजते आणि जिथे तो धावत सुटतो, तो खरा दशावतार प्रेमी. आणि आज या पेजच्या माध्यमातून मला एवढंच कळलं की आपल्या कोकणात दशावतार कला
कुठेतरी ही कमी पडते आणि ती पोचवण्यासाठी माझा बराच प्रयत्न चालू आहे. असा हा दशावतार आहे. आणि म्हणतात ना की दशावतार करणं हे एवढं सोपं काम नाही आहे, येड्यागबाळ्याचं काम नाही. खूप छान अशी म्हणजे दशावतारी भाषेमध्ये दमदार असं उत्तर मिळालं आणि खूप बरं वाटलं. म्हणजे अक्षरशः मी आता खरं कोकणी असल्याचं, खरं मालवणी असल्याचं मला अभिमान वाटतं. आता आपण दशावतारी लोकराजा, आमचं दैकालाचा राजा सुधीर कलिंगे साहेब यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर. हो नक्कीच. सांगताना खूप मन भरून येत आहे. सुधीरजींबद्दल काय सांगावं काही सुचत नाही आहे. खरं तर ते कलाकार नव्हते, ते एक दशावताराचा देव माणूस होता. सुधीरजी कलिंगण गेल्याने आमचा दशावतार पूर्ण पोरका झालेला आहे. सुधीरजी सरांसारखा मन मिळावू आणि रसिकांच्या मनावर राज करणारा तो राजा होता आणि तो आता राजा होणे पुन्हा कठीण आहे. मन मिळावू स्वभाव म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर नाटकामध्ये काम केलं आहे. त्यांची कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ कंपनी म्हणजे म्हणतात ना की अख्ख्या कलेश्वराचा राजा नाही तर अख्ख्या दैकालाचा राजा हरपलो. बरोबर. असं वाक्य मी आज तिथे म्हणालो होतं आणि ते सत्य आहे. सुधीरजींचा स्वभाव म्हणजे सांगायला गेलं तर खूप म्हणजे ते स्वतः कंपनीचे मालक होते, पण ते कधी स्वतःच्या कलाकारांशी मालक आहेत असे वागलेच नाही. आणि ते असे होते की त्यांचं वाक्य काय होतं आणि आम्हाला काय शिकवलं की दशावतार कला म्हणजे दशावतार कलेसाठी आम्ही नाही, आमच्यासाठी कला आहे. कलेसाठी आम्ही आहोत आणि आमची ती कला आणि आम्ही म्हणून तिथे काम करतोय असं. आणि दशावतारामध्ये आणि त्या राजाचं म्हणजे मोठं हे होतं की त्या माणूस तो कितीही मोठा झाला म्हणजे माणसाचे पाय अजूनही जमिनीवरतीच होते. तो कधीच अहंकाराने वागला नाही. रस्त्यात तरी काय बाबा हात दाखवून हॉर्न मारून गाडीला जाण्याचं त्यांचं ते खूप प्रिय होतं. नेहरूवाडीमध्ये ते त्यांच्या प्रत्येक मुखामध्ये येत असतं की अरे सुधीर दिसलो ना की आमचा हाक मारता, खूप भरून येतात. कधी घरात गेलो तर आमच्याबरोबर जोक बसता. असे बरेच त्यांचे किस्से आहेत, खूप काही आठवणी आहेत. आणि दशावतारातला हा राजा असा अचानकपणे निघून शंकाच म्हणजे विचारसुद्धा मनात केला नव्हता, न भूतो न भविष्य असं हे आज आहे. आणि आता असा राजा मिळणं पुन्हा कठीण आहे. आणि दशावतारात ही भरून निघणारी पोकळी खरंच न भरून येणारी पोकळी आहे. असं तर दशावतारामधला हा लोकराजाला मी खरंच मनाचा मुजरा करतो. हा राजा कधीच हा राजा धृत ताराप्रमाणे मनात राज्य करणार आहे आणि हा राजा अजिंक्य तारा झालेला आहे. जसं लोककलेचा राजा आमचं सुधीर कलिंगण साहेब, तसंच खलनायकोचा राजा अर्थातच दादा राणे साहेब. सुधीर कलिंगण आणि दादा राणे यांची भूमिका अशी होती ना, दोघांची दमदार जोडी. एकीकडे श्रीकृष्ण तर दुसरीकडे बलराम. आणि या दोघांच्या जोडीने अक्षरशः कोकणातली लोक म्हणजे नाटक बघण्यास भाग पडायची. जर नाटक असला सुधीर कलिंगण आणि दादा राणे तर लोक धावत पण सुटायची. तर या दोघांची जोडी, या दोघांची मैत्री जशी रंगमंचावर असा रंगमंच मागे कशी आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेतलो. हो नक्कीच. दादा राणेंबद्दल काय सांगावं. दशावतारातले आराध्य गुरु म्हणजे माझ्या दादा राणे कोणसकर. वयाच्या 9व्या वर्षापासून मी त्यांच्या बऱ्याच भूमिका पाहिल्या. खलनायक काय हे दादा राणेंकडून आम्ही शिकलो. खलनायक कसा करावा हे दादा राणेंकडून आम्ही पाहिलं. आणि हा आज खलनायक खरंच एवढा आम्हाला प्रिय आहे की कोणती भूमिका असो खलनायक करावा तो फक्त दादा राणे कोणसकर यांनी. सुधीरजी कलिंगणवरती दादा राणेंच्या बऱ्याच भूमिका अजमार झाल्यात. दादा राणेंबद्दल बोलावं तर खूप काही आहे. म्हणजे खलनायक असा तो बादशाह आहे, लंगारातला तो बादशाह आहे. दादा राणेंनी बरीच नाटकं लिहिली. त्यातली बरीच नाटकं, त्यातल्या नाटकाची मी नावं सांगूशी साईबाबा हे त्यांनी नाटक लिहिलं. आणि आताच नावारूपाला आलेलं नाटक अजिंक्य तारा हे त्यांचं नाटक एक फॉर्मवरती होतं, पण अशाच या नाटकामधला अजिंक्य ताराच निखळला. ही आज मनात खूप मोठी खंत आहे की आमची पण खूप इच्छा होती की हे नाटक एकदा मुंबईला लावायचं आणि त्यातला अजिंक्य तारा फक्त सुधीरजी सरांनी करावा असं आहे. पण आता दशावतारामध्ये बरेच पोकळी निर्माण झाली आहे. दशावतार कुठे पडतोय की काय अशी बऱ्याच जणांमध्ये हुरहुर लागली आहे. पण जोपर्यंत माझा दादा राणे कोणसकर आहे तोपर्यंत दशावतार हा शब्द कधीच पडणार नाही. कारण सुधीरजी सरांना पण माहिती होतं, कारण दोघंही एकाच कंपनीमध्ये म्हणजे मी मागे तुम्हाला म्हणालो आताच की सुधीरजी मालक म्हणून कधीच कोणाशी वागले नाहीत. तर मी तुमचा सहकलाकार आहे आणि तुम्ही आणि आम्ही सर्व समान आहोत त्याचप्रमाणे प्रत्येकांना वागणूक केली. म्हणजे अरे तू उठ, काय करतो रे,
तसा त्यांचा आवाज नाही, तर काय झालं बाबा आपण करूयात असं त्यांचं प्लॅनिंग होतं, असे त्यांचे स्वभाव होते मन मिळाव की दादा बघ रे ह्या जमत नाही, दादा म्हणतात नाही करूयात आपण, त्या पैशाचे आहे, तर असे त्यांचे स्वभाव. मग म्हणा वेशभूषा म्हणा की दादा ह्या रंगूचा आपल्या, मग दादांनी ती कल्पना तिथे मांडली. दशावतारातील हा बादशाह खलनायकाचा ब्रँड दादा राणे कोणसकर हे माझे काका आहेत. मी त्यांना काका म्हणतो कारण दशावतार काय आहे हे मी त्यांच्याकडून शिकलो. दशावताराचा जो अर्थ आहे की दशावतार, त्यातला तार जो र त्यांनी पेलवलेला आजपर्यंत. खलनायक म्हणल्यावर थरथरतो. एक मनात मागणी आता खलनायकाची एंट्री काळो म्हणजे म्हणतात की अमावस्येची रात्र आहे आणि यमाची स्वारी निघते आणि दादा राणेची ती एंट्री पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक की दादा राणे कधी येतो आणि कधी बाबा तो नाटक रंगवून टाकतो. अशी दादा राणेंची ख्याती आहे. दादा राणेंच्या बऱ्याच भूमिका आहेत, त्यातला बलराम दादांनीचा खूप एकदम म्हणजे पेलवणार आहे आणि त्यातली ही जोडी होती की कृष्ण करावा तो सुधीर कलिंगांनी आणि बलराम करावा तो आमच्या दादांनी. कारण दादा हे असे शब्द आहेत ना की जी रंगभूमी ते की त्यांना प्रणाम करायची की दादा तू आलास, माझा दशावतारात पुन्हा जिवंत झाला, अशी ही जोडी होती. लंगारामा दादा राणेंचे जे थैकार होते, त्यांचं नृत्य होतं ते एवढं सुंदर होतं की परत आम्ही ते ऐकायचो आणि परत परत त्यांना बघावंसं वाटायचं. असा हा दशावतारातला महान गुरु आहे. मी त्यांना गुरुच मानतो, आराध्य दैवत आहे. जसे सुधीरजी कलिंगण हे लोकराजा आहेत, तसेच कोकणातला दुसरा खलनायक म्हणून दादा राणे कोणसखरे नाव एक आहे. दशावतार जरी आज म्हणतात की सुधीरजी कलिंगण दशावतार संपला, दशावतार पोरका झाला, खरं आहे खूप वाईट वाटतंय, पण हा असा विचार करू नका की दशावतार संपला. मी तर म्हणेन आता दशावतार पूर्ण पेटला. दशावतार आता खरा पेटलेला आहे आणि तो असा पेटणार आहे की त्याचा कधीच आता अंत होणार नाही. कारण सुधीर जे गेले त्यांनी आपल्याला ही जबाबदारी दिली आहे की दशावतार तुम्ही सांभाळा. मी जरी गेलो असलो तरी माझा कलेश्वर तुम्हाला न्याय मिळवून देईल आणि त्यांनी ती जबाबदारी दादा राणेंनी घेतली आहे. कारण त्यांची तब्येत खूप आजारी होते. सांगताना पण मला खूप दुःख होत आहे. ते कणकवलीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तेव्हा बरीच मंडळी त्यांना जाऊन भेटली. तेव्हा सुधीरजींनी सांगितलं की जोपर्यंत माझ्या मंडळात दादा राणे कोणसकर मका काळजी करण्याचं कारण नाही, तो सांभाळतो हा त्यांचा विश्वास होता. आणि ते म्हणाले होते की काय भिया नको, मी 3-4 महिन्यात बरं होतोय आणि पुन्हा कंपनी देतोय, दादांका सांग तू कंपनी सांभाळ असं. तर तो शब्द आज आम्हाला मला बोलताना पण एवढं वाईट वाटतंय की तो शब्द दादा नक्कीच पूर्ण करतील. त्यांचा मुलगा युवराज सिद्धेशजी कलिंगण तो वडिलांना नक्कीच न्याय मिळवून देईल आणि जोपर्यंत दशावतारामध्ये दादा राणे कोणसकर आहे तोपर्यंत हा दशावतार अजिंक्य तारा होऊन जाणार आहे. म्हणजे असं आहे की दादा राणे म्हटल्यावरती अशी गर्दी होते ना की लोक धावत सुटतात की दादा राणे लो चला चला बाबा. मग हे सकाळी सकाळी काम घ्यायचं आवराने रिक्षा दादा राणे बघा जाऊचा, अशी ती गे आहे दादा राणेंबद्दल. खूप बरं वाटला आणि दादा राणेंबद्दल ऐकून अशा गोष्टी म्हणजे ऐकत राहावंशी वाटतं. एकदम ऐकत राहावा म्हणजे खरं थांबता कामा नये. तर दादा राणेंबद्दल एक खलनायकची भूमिका कशी असता त्यांनी सांगलेली. आणि सर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक झलक होऊन जाऊन दे त्यांच्याबद्दल. विषय कसो खलनायक करा दादा राणे कोणसकरने. मी त्यांच्या एवढा मोठा नाही, पण हा दादांच्या भूमिका मी पाहिल्या, मला त्या खूप आवडतात. दादांच्या म्हणजे वडिलांची भूमिका, त्याच्यानंतर बलराम, हनुमंताची भूमिका, अशा त्यांनी अनेक भूमिका आज सादर केल्यात आणि लोकांना त्या एवढ्या आवडतात की दादांना सांगतात दादा तुम्ही ही भूमिका करा आणि ते खरं असं वाटणार आहे. तर त्यांची एक ब्रह्मराक्षस, अरण्यातला ब्रह्मराक्षस, त्याची मी तुम्हाला एक झलक करून दाखवतो. नाटकाचा कसं विषय, नाटक पूर्ण बघूक लागता हो विषय हा. कारण दशावताराचो खेळ मांडताना असं मांडाक लागता की तो विस्तारताना लोकांना आवडान जावा पळय. तो जर तुम्ही अर्धच सोडलात तर तुम्ही नाटक बघला नाही, मी आज तुमका हय सांगतोय असा. कारण दशावतारची सुरुवात कशी तर पहिलं गणेश स्तवन, गणरायाला आराध्य देवताला वंदन करून मग एक भटजीची एंट्री, मग त्यानंतर मग खलनायकाची एंट्री होते ब्रह्मराक्षस. तर तो राजा कसा येईल रंगमंचावर. आता जर मी सांगायचं तर तुम्ही इमॅजिन करा, मायबाप प्रेक्षक एवढंच सांगेन की काळोखी रात्र आहे, पक्वाज वादक आहेत, हार्मोनियम वादक आहेत, पूर्ण काळोखात आहे आणि माझा राजा येतोय, माझा खलनायक राजा येतो कसा अशी ती भयानक एंट्री घेऊन आणि पूर्ण सगळ्यांचे हावभाव एकदम मी कोण अशी त्यांची एंट्री होती. आणि ते खरंच म्हणजे मी हे जे बोललो ना ते प्रत्यक्ष दादांनी केलं असतं ना तर खरंच एवढं ते बघायला हे आहे की आपण उठू शकत नाही की दादा आता पुढची भूमिका काय घेत आहेत.
समजा वडिलांची भूमिका असेल तर ते क्रूर होऊन हे करतील, किंवा जर समजा बलरामाची भूमिका असतील तर ते कृष्णावरती की का आलास तू इथे, मला बोलायचंच नाहीये, जा कृष्णा जा, असं. तर आणि दुसरं म्हणजे दशावतारामध्ये कसं आहे मायबाप प्रेक्षक होत, तर दशावतारांचा तो राजा आहे. खलनायक म्हणजे काय तर पाताळ भुवन, कलयुग आहे, पाताळ भुवन आहे, आणि आपण आता जगतोय ते आपलं युग आहे, म्हणजे असं आहे. तर पाताळ भुवनातला हा राग आहे, त्याची ही खासियत, ही ओळख आहे. तर पाताळ भुवनातला राग आहे जंबासूर अशी त्यांची ती बैठक. मग त्यांचं की आई वडिलांच्या पुन्हा येणे ते रागाचं जे असतं, म्हणजे हे खूप पाहण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे. आपण म्हणू की आता मी फक्त त्यांचा आवाज काढला, पण ज्या प्रत्यक्षात तुम्ही गावाला जाल ना तर तुम्ही बघा, तुम्ही म्हणा अरे वा काय हा दशावतार आहे, हा कसा साकारतो. म्हणजे आता की दशावतारी राजा आणि सकाळी कपाळावरती बोजा असं आहे कारण हा दशावतार राजा दिवसाभराचा जो रंग असतो त्याचा वेगळा असतो, आणि रात्रीच्या रंगामागे त्याचा चेहरा खूप वेगळा असतो. संसाराची त्याला चिंता असते, मुलाबाळांची चिंता असते, आणि हा दशावतार राजा असा हा जगत असतो. जसं सुधीरजी कलिंगबद्दल पण आहे, ते पहिले एस टी चालक होते, सकाळी एस टी चालवायचे, त्यानंतर मग ते रात्रीहून दशावतार चालवायचे. त्यांनी दशावतारा का चालवला तर दुसरे दशावतारातलं एक मोठं नाव की ज्याने हे जगवलं, कैलासवासी बाबी कलिंगड, हे सुधीरजी ह्यांचे वडील. तर त्यांचा वारसा घेऊन सुधीरजी पुढे चालले होते. पण म्हणतात ना नियतीचा खेळ आहे, नियतीने अचानक खेळ मांडला आणि त्याच्या पुढे आपण आज पण हे आहे. कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. म्हणजे अजिंक्य असा कोण आपण नाटकात म्हणतो ना, सांगतात घे आहे ह्या का मरणच नाही असा कसा घे, मुलं म्हणतात. कारण कसं आहे खलनायक म्हणजे काय तर बाबा एक राजा आणि त्यांचा पूर्वजांचा घात केला. तर कोणी केला तर देवतांनी केला. तर कसं म्हणतात त्या पूर्वजांचा घात त्या माझ्या देवतांनी केला नाही, त्याला सोडणार नाही असं. तर तो खलनायक असा म्हणतो. तर तिकडे नारदाची देखील एंट्री होते. नारद हे नारदा यायचं असेल तर ये, बसायचं असेल तर बैस, नाहीतर मार्ग मोकळा आहे असं. तर ते असं आहे. मग नारदाचं बरंच संभाषण असतं की याची जरा जागा जास्तच वाढलेली वाटते असं. मग त्याला लेवल आणणं, मग त्याला तशी भक्ती करणं सांगणं, म्हणजे असं आहे. म्हणजे मी आता इथे बसून तुम्हाला अर्ध नाटक रंगवलं, जे तुम्हाला मी सांगितलं की काय आहे असं सुधीरजींचं होतं. खूप काही आठवणी आमच्या मनात, किंवा आम्ही म्हणतो ना की तो देव माणूस होता, असा राजा पुणे होणार नाही. अचानकपणे त्याने एक्झिट घेऊन दशावतार ही निर्माण केली, आणि त्याला याला खरंच मी मानवंदना करतो. पण हा जोपर्यंत माझा दादा आहे दशावतारातला जो खलनायक आहे तोपर्यंत हा दशावतार कधीच पडणार नाही, तो कायम उंचावणार आणि साता समुद्र पारच नेणार असा हा माझा दादा राणे कोणच मी सरांचा खूप मोठा फॅनही आहे, आणि ते माझे काका आहेत मला सांगताना एवढा अभिमान होता रे. मी त्याचे काकद, आणि मी पेज चालवतो इंस्टाग्रामवरती, आणि त्यांच्या बऱ्याच पोस्ट मला सांगतात की हां तर असं आहे दादा राणेंबद्दल खूप काही आहे, खूप काही आठवणी आहेत, खूप काही आता दिवस जाईल असं. तर त्या पण राजाला मी वंदन करतो की हे राजा आता तुझ्यावर जबाबदारी आहे की तू दशावतार आता पुढे ने, तुझ्याशिवाय आता कोणी नाही. त्या कंपनीमध्ये म्हणतात ना की सुधीर कलिंगन ते एका कंपनीतलो राजा नव्हतो, तर तो अख्ख्या दहिकड्याचा राजा होतो, आणि तो आज हरपलेलो, आज तो निघून गेलो, त्याचा राजा पुणे होणे नाही. पण हां त्या राजाची जो राजा तिथे आहे तो नक्कीच त्या दुसरं स्थान घेऊन मायबापांना तो वेळ लावेल अशी आम्ही आशा आता करतो आहोत. भाव अंतरीचे हळवे, त्यानंतर ट्रिक्सीन असे नाविन्यपूर्ण आणि लोकांसमोर आणणारी ही कला. कारण भाव अंतरीचे गाणे जा हिट झाला तेवढ्या काही विटंबना पण झाली. तर सर त्याच्या दोन शब्द काही. लॉकडाऊनमध्ये आमचं दशावतारी राजा म्हणजे आमची कला ही पूर्ण थांबलीच. त्या म्हणजे ज्या म्हणाल तुम्ही की 19-20मध्ये जो कोरोनामुळे नाटकं बंद झाली, दशावताराची पोटाची कळली, आणखी चिंता खूप वाढली, खूप वाईट वाटलं, खूप दुःख होतं, आणि माझ्या मनात विचार आला की अरे दशावतार थांबला माझा, दशावतार संपतोय की काय. मी देवाला प्रार्थना केली, हे देवा हा दशावतार थांबू नकोस, मला काहीतरी बुद्धी दे. आणि त्याच बुद्धीने मी एकदा इंस्टाग्रामवरती सहज आलो, पाहिलं तर कोकणचे बरेच पेज होते, कोकणची संस्कृती, कोकण स्वर्ग, कोकण हे ते खाद्यपदार्थ, पण दशावतार या कलेवरती कुठेही पेज नव्हता. तर मला म्हणतात अरे तुम्ही कोकणात सगळं दाखवलात, पण दशावतार कला ही कुठे गेली हे तुम्ही दाखवलं पाहिजे ना. कारण दशावतार हे कोकणाचे अविभाज्य घटक आहे, ही कला एक आहे, आणि ती पुढे दडली होती. आणि मी त्यावेळी 17 जुलैला कोकणचं दशावतार ऑफिशियल हा पेज मी चालू केला, हा मी स्थापन केला. म्हटलं मायबापांच्या प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्यात आणि हा दशावतार जिवंत राहण्यासाठी मी पेज चालू केला.
मला फॉलोअर हवे होते तर नाही, मला काय पोचवायचं होतं तर माझा दशावतार मला 7 समुद्र पार पोचवायचा होता. मायबापां प्रेक्षकांकडून घर बसल्या त्यांना छोटासा दशावताराचा एक सीन बघता येईल म्हणून मी हा चालू केला. एक नाटकामध्ये मयूरजी गवळी, हार्मोनियम वादक मयूरजी गवळी, त्या नाटकाचं मला आता नाव नाही, पण त्या नाटकाचं दशरथ कौशल्य विवाह ह्या नाटकातील तो एक लंगार मायबाप प्रेक्षकांना एवढा आवडला की तो मायबापाने डोक्यावर चढवून घेतला आणि त्या लंगारामध्ये माझा लोकराजा होता आणि तो आता लंगार बघताना एवढं वाईट वाटतं, अरे हे राजा तू लोकराजा होऊ नाही गेला आणि त्या लंगारातला तू राजा होता, ते गाणं देखील तू सुप्रसिद्ध करून गेलास. असं तर ते गाणं होतं की भाव अंतरीचे हळवे. असं तर ते लंगार मायबापांना म्हणजे पहिलं एवढं आवडलं नाही, पण नंतर जे हळूहळू प्रमाण कोरोनाचं कमी झालं, नाटकं सुरू झाली, तेव्हा हे गाणे म्हणजे म्हणतात ना की ज्या काय ता जमताना ता घेऊ पाया असं विषय. मयूर गवळींनी खूप छान ट्राय केलं, पण लोकांनी याचं काय केलं तर विटंबना केली. तर आता विटंबना म्हणणार नाही कसं, मग त्यांना जे आवडलं त्यांनी ते केलं. पण मी काय म्हणतो की तुम्हाला करायचं ना तर छान करा, त्याप्रमाणे करा. तुम्ही काहीतरी वेड्या गबड्यासारखं काहीतरी करणार आणि दशावताराची मी तो विरोध वाढणार, ती विटंबना तुम्ही करू नका असं. कारण ते लंगाराच एवढं आहे की नको झांज चिपळ्यावी ना, नको राग झोपेतही विवेक आला असं. तर ते लंगार आहे. माझे काव्य काही चुरी क्षमा मागतो त्या मयूर गवळींची, पण असं आहे. पण लोकांनी बरेच तिथे काही नको हे करून ती तिथे विटंबना केली, बरे निषेध झाले की असं नका करू. दशावतार हा असा आहे ना की तो आपल्याला जगवायचा आहे, पण तो असा जगवायचा आहे ना की वाटलं पाहिजे की काहीतरी आहे. तुम्ही काही करून तुमच्या चेहऱ्याला रंग नाही, काय नाही, तुम्ही कशाला असं करताय ना. तुम्ही काय घरी तुमच्या काय रंग नाही, रंग लावून गेला तरी बरा होता आता असं विषय आहे तो. तर करा आमची करा. लहान मुलं आणि तशा आता आम्ही गावाला बघतो ना, आता बापाशे मांडर पोरगो असतात, त्याला डोळे उघडत नसतं तरी तो बघत असतं, अरे काय बघतं, काहीतरी ऐकता ना पोरगो तो असा. म्हणजे म्हणतात ना की काहीतरी खेळ खेळता दशावतारी, नाटके तिथे सुंदर न्यारी असं. तर असं आहे दशावतार. आणि ट्रिक्सिन, तर रिक्सेनचा पुढे झाला तर ते सुधीरजी कलिंगनी. आपला दशावतार हा मूळ विषय सुधीरजी कलिंगवरती आज अवलंबून आहे. बऱ्याच आपण दशावतारबद्दल हे सांगतोय तिथे प्रत्येक नाव सुधीरजींचं जोडलेलं आहे असं आहे. आपण म्हणतो की तो लोकराजा का होता, तर हा लोकराजा ह्या कारणासाठी होता. बरेच कलाकार आहेत, पण असा कलाकार होणे नाही की ज्या कलाकाराचं कुठे नाव जोडलं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी त्या कलाकाराचं नाव आहे, कारण तो कलाकारच असा होता. त्याची जी धमक होती, त्याची जी एंट्री होती की हा आता राजा आला. सुधीर कलिंगाची भाषेची की शांत स्वभाव, संस्कृत भाषेचे शब्दफेकी, तर त्याचा तो म्हणजे कृष्ण म्हणला द्वारकेतला तर ती त्याची द्वारकेची नगरी, त्याचे ते हालचाल. दादाराणे म्हणजे दादाराण्यांबद्दल पण बलरामाची भूमिका, कारण कसं आहे भाऊ आहे आणि कृष्ण म्हणजे काय तर नटकत काना, बायकांच्या भोवळ्यात बसणार असं आपण म्हणतो असं आहे. तर दादाराणी काय सांगायचे म्हणजे दादाराणी तर बलराम दादा काय सांगायचे, अरे कृष्णा ही सूत्र हाती घे, किती वेळ मी सांभाळू. कारण कसं दादा हे मोठं नाव, बलराम म्हणजे काय भाऊ, मोठा भाऊ, आणि कृष्ण काय कुठे ऐकतोय, हा इकडे फिर कधी तिकडे फिर. म्हणजे ही पौराणिकातली कथा आहे, मी तुम्हाला सांगतोय असं. म्हणजे तर त्याला सांगायचे. मग कृष्ण यायचं, मग कृष्णाची जे दादा म्हणजे दादांचं नाव आहे सारखं मुखात येत आहे, कारण आम्ही दादा तिथे पाहिलेलं आहे आमचा बलराम. तर बलराम तिकडे बसलेला असायचा, तर इथून गाण्याचं मुहरली मुरलीधर धाम, कृष्णामध्ये कृष्णाची एंट्री. मग तेव्हा तो लोकराजा यायचा, सांगायचा दादा काय झालं, दादा काय, दादा कृष्णाचा मला बोलायचं नाही तुझ्याबरोबर. मग ते रागवलेले का असायचे, कारण तुझं सूत्र घ्यायचा ना हाती. मग तो त्यांना म्हणवायचा की देवतुल्य दादा माझे देवतुल्य, असं मग ते गाणं असं आहे. तर सुधीरजींनी तसं आहे, खूप काही आहे. हां, तर मी ट्रिक्सिनच्या मुद्द्यावर येतो असं. तर ट्रिक्सिन त्यांनी आणलं, ती म्हणजे काय तर युवा पिढीला आणखी क्रेज आणण्यासाठी. ते साकारणंही खूप कठीण आहे. देवाला साकडं घालून त्या आराध्याला वंदन करून ते करावं लागतं, कारण जरी ती मशीन कुठे हल्ली तरी ती क्रॉस होऊ शकते असं आहे. मग ते साकारण्यासाठी ते करणं कठीण आहे, पेलवणं कठीण आहे. आता अग्निकंकण सुधीर कलिंगनचं हे नाटक आहे, मी पाहिलं शिवाजी मंदिरला. त्यामध्ये सुधीर कलिंगन 10 फुटाच्या उंचावरती बसून कैलासाच्या पर्वतावर एका टोकावर बसलेले असं. मग त्याने तेवढं चढवून तिथे अर्धा तास 1 तास बसणं, हे किती मनात धाकधूक असते की काय झाला की बाय पडलोय तर काय करीन, लोका एवढी समोर उभी आहे असं. मग ती शंकराची भूमिका त्यांना कर्मनाराची. तर असं तर ट्रिक्सिनचा खूप नाटकामध्ये हल्ली फरक पडला. लोकांचा वेळ लागलं की ट्रिक्सिन आलं, म्हणजे कोणते ट्रिक्सिन तर आवडणार आहे असं. तर गरुडावरती राजा येणे, राक्षस येऊन त्या राणीला उचलून घेऊन जाणे,
किंवा असा कोणता सापळा येणे, घाबरवणे, असा झाडातून राक्षस प्रकट होणे, किंवा आता एक राजा आहे त्याला आता रावणाने कशी आराधना केली आपल्या शंकराची पिंडी घेऊन, तशी एका ह्याच्यावर उभे राहून असं. तर असे अनेक ट्रिक्स अनेक मंडळातून आले. दशावतार हा असा विषय आहे की पहिला खूप कमी कंपनी होत्या भूषण सर, आणि आता बरीच भर पडली आहे दशावतार कंपनीमध्ये. पहिले मोस्ट ऑफ पारसेकर, नाईक मोचेमाणकर, चेंदवनकर, वालावकर, आणि टॉप नाम कलेश्वर 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 दशावतार नाट्यमंद सुधीरजी कलिंगन प्रस्तुत. हे जेव्हा नाव आम्हाला दिसायचं ना, आम्ही म्हणायचो हा हा काय नाटक लावलंय. आम्ही ते टाळ्या वाजवायचो, कारण तिथे येणारा प्रत्येक कलाकार तिथं तो नेमलेला भारी असायचा. असं आहे. दादा राणेंचं आणि सुधीरजी कलिंगनचं हे देखील फार छान नातं होतं, कारण नाटक आहे ना, ह्या कसा असता मायबाप प्रेक्षक आपण म्हणतो कसं करतो रे ह्या काय असतं नाटकात ह्यांच्या, तर त्यांचं काही पाठांतरही नसतं ना, स्क्रिप्ट असते ना, डायरेक्शन असतं ना, काही नसतं. असं आहे दशात. आपली पेटी घेऊन आपण यायचं, स्वतः कलाकार आणि आपण रंगवायचं आणि त्या स्टेजवरती जायचं. म्हणजे म्हणतात ना की ज्या का संवाद जमलो, प्रतिसंवाद ज्याला जमला तो दशावतारी राजा झाला. असं म्हणजे म्हणतात ना की 2-3 परीक्षेचा अधिकारी होता येतं, पण दशावतारी राजा होण्याचे आयुष्यभर झिजावंच लागतं, तर तो दशावतारी राजा होतो. असं. आणि कोरोनामुळे माझा राजा खूप दशावतारी थकला होता आणि म्हणून मी पेज चालू केला. पण मायबाप प्रेक्षक हो, आज एवढं मला वाईट वाटतंय, मनात खंतय की ज्या दिवशी माझा राजा, माझा नटसम्राट, अजिंक्य तारा, कोकणभूषण असा माझा राजा न भूतो न भविष्यवती आम्हाला कधी वाटलं नव्हतं, असं अचानकपणे आम्हाला सोडून गेला. ही रंगभूमी आज पोरका करून गेला आणि माझ्या पेजच्या वरती तेव्हाच तेवढे फॉलोअर का वाढले, हा निर्णय हा विषय मी मांडतोय. तो जेव्हा राजा होता तेव्हा तुम्ही तिथे आला नाहीत, पण जेव्हा माझा राजा हा अचानकपणे निघून गेला तुम्ही माझ्या पेजवर एवढी गर्दी केली, ह्याचं कारण नक्की काय हे मला ऐकायचं आहे. कारण प्रत्येक सुधीर कलिंग श्रद्धांजली, अरे तो होतो तेव्हा तुम्ही त्याला काय बोलला नाहीस, आणि आज तो गेलो ना म्हणून तुम्ही हईला तेव्हा तुमका कळला काय दशावतार काय आता. ज्यावेळी ज्यावेळी तो होता त्यावेळी तुम्ही दशावतार पोचवलं असतं तर त्याला आणखी भरून येला असता की माझा दशावतार खैतरी पोचतात. आणि माझा हा प्रयत्न नक्कीच आहे मायबाप प्रेक्षक की हा दशावतार मी पोचवणार, 7 समुद्रापार पोचवणार, मुंबईमध्ये म्हणा किंवा कोकणात. पण एवढंच ही एक खंत आहे भूषणचं, मला वाईट वाटतं की त्या दिवशी माझ्या राजाचं निधन झालं, ज्या अचानकपणे आम्हाला खूप वाईट वाटलं. त्यावेळी फॉलोअरनी जी गर्दी केली ती जर आधी झाली असती ना सर, तर दशावतार खूप मागे पुढे म्हणजे पोचला असता. पण म्हणतात ना कलेकर येणारो आपण त्यांना काही खेचून आणू शकत नाही, ज्याला आवडणार तो त्या क्षेत्रामध्ये नक्कीच येणार असं. पण त्यावेळी ते असं काय घडलं आणि असं काय झालं की ती लोकांनी गर्दी करून मला भरपूर जणांचे टॅग आले की असं झालं. माझा तर पहिला म्हणजे विश्वास बसत नव्हता असं. तर म्हणजे म्हणतात की ही सगळी दशावताराची नाळ ना सुधीर कलिंगांनी जोडलेली आहे, ही नाळ, आणि आज ती जरी तुटली आपण तरी ती तुटणार नाही, कारण हा राजा सदैव आपल्या पाठीशी उभा आहे आणि तो बघणार आहे की तुम्ही काय केलं रे मी गेल्यावर, दशावतार जिवंत ठेवलात की खाली पाडवलात. आणि जेवढा आपण तो उंचावणार ना तर तो अजिंक्य आणि अमर होईल वर जाऊन, कारण तो आताही जर आता राजा स्वर्गात गेला तो तिकडे दरबार भरवणार आहे. कारण आदल्या रात्री ज्या दिवशी आपल्या संगीत सम्राज्ञी लता मंगेशकरजी आज आल्या त्या संगीतनी होत्या, तसा माझ्या कोकणचा भूषणचो राजा होतो. म्हणतात ना की अमेरिकेत जाऊन नाव कमवता येतं, मुंबईत जाऊन नाव कमवता येतं, पण कोकणात ज्याने नाव कमवलं, ज्याने नाव उंचावर फिरवलं, हा असा माझा नटसम्राट राजा होता. तर खूप आणि छान असे संवाद झाले आमचे. तर मग आता शेवटचा प्रश्न विचारतो साहेब की येणारी जी युवा पिढी आहे त्यांना दशावतारी नाटकाबद्दल गोडी आणि तुमचो दशावतार प्रेमींना काय संदेश हा तो जाणून सांगूचं झालं. दशावतार प्रेमींसाठी माझा पेज हा कायम उपलब्ध आहे, तुम्ही दशावतार तिकडे नक्कीच बघू शकता. मी त्या पेजच्या माध्यमातून खूप खूप चांगले पोस्ट शेअर करत असतो, दशावतार दाखवत असतो. मला बऱ्याच जणांचे कमेंट येतात की अरे तू खूप चांगलं काम करतोयस, दशावतार जिवंत ठेवतोयस, ही कला दाखवतोय. आणि मला एवढं खूप बरं वाटतं की म्हणतात ना की काय म्हणजे म्हणतात ना की कोणतेही काम असतं त्याला मानधन यायला हवं, हे काही ह्याला नाही. पण हे असं आहे ना की मला बोला तू काय करतोय हे वेडेपणा, काय चालू आहे, पैसे भेटतात का? अरे पैसे नाही भेटत आहेत मला, पण माझा तो दशावतार मी पोचवतोय. मला लोकांकडून पाठीमागे जी थाप भेटते ना ती ईश्वर मला प्रमाणे असं आहे. मला लोक बरं सांगते की तू खूप छान काम हे चालवतोय स्पेस कसं हँडल. तर आम्हाला एवढं बरं वाटतं नाही की काहीतरी बाबा सिद्ध केलं, येऊन काहीतरी दाखवलं दशावतारबद्दल असं आहे. कारण दशावतार ही अशी कला आहे ना की त्याचं कुठे लिखाण नसतं,
काय नसतं. कलाकाराला सांगितलं होतं की हा बाबा ही तुझी भूमिका आहे, तुला बोलायचं आहे असं. आणि प्रत्येक दशावतार कंपनीमध्ये हे पुरुषच असतात, स्त्री कलाकार नाहीत. आणि जेव्हा तो पुरुष स्त्री भूमिकेत जातो तेव्हा स्त्री लाजेल अशी तशी ती भूमिका असते. जसे आपले बालगंधर्व ओमप्रकाशजी चव्हाण हे जे आहे त्यांची स्त्री भूमिका एवढी अप्रतिम आहे की ती एका स्त्री लागेल अशी त्यांची हे आहे. त्यानंतर सुधीरजी तांडेल आले, प्रशांत मेस्तरी आहे. आता परत मी नाव घेतो सुधीरजी कलिंगण यांचं, कारण कसं आहे माहिती आहे, ह्या जोड्या रंगलेल्या आहेत, नावाने पुकारलेल्या आहेत. संयुक्त म्हणत तर संयुक्त नाटक काय तर लोकांनी निवडक केलेले कलाकार. पण हा लढाई लोक बघतली कारण आता दुसरं लंगर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं मग ते लंगर लोक ऐकतात, त्याला छान वाटतं. पण करणारं कोणा त्याच्यावर अवलंबून. अरे करणारो दादा आणि सिद्धेशा म्हणजे पेटला असा. एका धनगराची असेल तर धनगराची एंट्री असेल मध्ये धनगराचं गाणं असं. म्हणजे नाटक तुम्ही स्वतःच्या प्रत्यक्षात बघाल ना तो खूप वेगळा अनुभव आहे. आणि जर तुम्ही टी व्हीवर बघाल ना खूप अनुभव आहे. म्हणजे काय या बडबडतंय काय, कारण कसं आहे नाटकामध्ये आहे ना शब्द व्यवस्थित आले पाहिजे, बरोबर, घाई चुकणार कळलं पाहिजे काय बोलतोय. मी इकडचा राजा आहे, माझी अधिराज्यनी आहे असं आहे. मग ते सांगण्यासाठी असं. आणि आताच्या युवा पिढीला ना मी खरं सांगतो, म्हणजे मला एवढं मी काय मोठा नाही, पण हल्ली या पिढीला हे नको आहे. मी सरळ सांगेन तर पिढीला हल्ली काय हवं हे तुम्ही जाणताय. जगात कलयुग चालू आहे, मी सरळ सांगेन भूषण सर तुम्हाला. हां असं. कारण दशावतार मी जोपर्यंत आता मी पेज चालवतोय, मी बघतोय प्रत्यक्षात लोकांना काय आवडतंय, तर लोकांना ही कला नको आहे. जे आहेत ना बघणारे ते मोजकेच आहेत. पण हां मी त्यांच्यासाठी पोस्ट करीन, हा माझा मी त्यांना न्याय मिळवून देईन. मी असा म्हणत नाही की महाराज देत माझे 4 कमी झाले मी आता करणारच नाही असं मी म्हणणार नाही. कारण माझे बाकीचे आहेत ना त्यांच्यासाठी मी दोघांसाठी करीन. आता मी वाईट वाटून गेलं, पण आता आम्ही तर तशा तरात उद्या बाई उभी केलं किती जण येतील बघू. खरा की तुम्ही सांगा भूषण सर मगा. खूप बरोबर, अगदी बरोबर. ह्यो पॉईंट ह्यो विषय आहे ना. पण तिथेच तर माझा पुरुष स्त्री भूमिका करताना बघणारा कोणी नाही आहे. आता कसं आहे राजा असतो, एक राणी येते, तिची एंट्री असते, ती अरण्यात मंद मंद लहरी या गार गार वारा सुगंध चोहीकडे मग तिची जी गाणी असते मग ती आपले कपडे घेऊन मग तिथे परत त्या रागाची खरं नायकाची एंट्री. मी पुन्हा दादांचं नाव घेणार नाही. ब्रह्मरागाची जी एंट्री असते. दशावतार हा असा आहे की आपल्याला तो 7 समुद्रापार सगळ्यांना पोचवायचं आहे. सुधीरजी कलिंगने नाव टाकायला आणखी मोठं करायचं आहे. ते सांगते देऊन गेलेले आहेत हा वारसा की हा तुम्ही चालवा आणि मला बघायचा आहे तो तुम्ही कसा चालवताय. हा त्यांनी डाव अर्धावर जरी सोडला तरी ते कायम आमच्या बरोबर आहेत, आपल्या बरोबर नाही. माझा हात लवकर आला तरी हरपला, हा अजिंक्य तारा होता आता आता राजा म्हणे नाही. ह्या राजाने खूप काही आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जे होते तेव्हा त्यांनी पण खूप दिलं, पण जाता जाता ह्या राजाने एवढं काही शिकून गेलाय, हा एवढं काही आपल्याला देऊन गेलाय की त्या आता आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी आहे. बरोबर. दुसरी कला डबल बारी कोकणातली, आपली कोकणातली शक्ती तुरा, भगवानजी लोकरे, श्रीधर मुनगेकर, प्रमोदजी धुरी असे बरेच आहेत. परत आपले गुंडू सावंत बुवा आहेत, संदीप लोके आहेत, असे वागदेकर बुवा आहेत, रविकांत राणे जाणवलीचे बुवा असे. तर ही एक देखील कला आहे. तर ही बघा तुम्ही, खूप आवडेल. खूप काही कसं आहे माहिती आहे, माणसाचं ज्ञान ना काय वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. जेवढा आपण घेऊ तेवढं कमी, कारण माणूस शेवटपर्यंत शिकत असतो. माणूस शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो. शिकण्याचं कधीच थांबत नाही. खरंच खूप खूप असे काही गोष्टी मी आता जाणून घेतलंय. आणि माझी सुद्धा मनापासून इच्छा होती की सुधीर कलिंगण माझं लोकराजा माका भेटायची इच्छा होती, पण ती काय पूर्ण होऊ शकली नाही. पण आज अमेय बाणींद्वारे काही गोष्टी मी ऐकलंय, म्हणजे प्रत्यक्षात सुधीर कलिंगण माझ्या डोळ्यासमोर येलो. असं आमचं लोकराजा होतोच तसं हो. कारण आजराबाद जी नाटकं झाली आणि स्पेशली मी सांगतोय वेडा चंदन ह्या नाटकांना मी जवळजवळ टी व्हीमध्ये बघले. मी लहान असताना तर आपण सांगते 4थीत असताना, आता माझं वय 22 हा, मी 4थीत असताना तर नाटक बघलेलं आहे टी व्हीवरती. आणि रोज पप्पांना सांगे मी की त्या नाटक लावा, माका ती वेड्याची भूमिका केली आहे ना, माका बघूचा, माका बाकी कोण नको, माका ती फक्त भूमिका बघूची. आणि आज तेव्हा माका माहीत नव्हता कोण सुधीर कलिंगण, कोण कलेश्वर दशावतार मंडळ. कारण लहानपणी आपल्या आपोआप जी गोष्ट नसता, पण त्या नाटक बघूची जी गोडी होती ना ती खरंच खूप. आणि आमच्या घरात म्हणजे जवळजवळ 10 ते 12 सीडे होते नाटकांचे. राजा हरिश्चंद्र, वेडा चंदन तर जबरदस्त. म्हणजे जी भूमिका होती ना ती अतिशय म्हणजे रडवणारी सुद्धा भूमिका होती. एकदम माणूस रडाक होईल ती भूमिका बघून. आणि आज खऱ्या अर्थाने
ती सगळ्या कलाकारांका रडून गेलीची म्हणजे म्हणतात ना की हा वेळाचंद्रात प्रत्येकानं वेळ लावून गेलेला आहे. वेळ लावून गेलं, बरोबर. असं आहे, त्यांच्या अनेक भूमिका आहेत. आणि हल्लीच म्हणजे आम्हालाही वाईट वाटतंय की त्यांचं हल्लीच राधाराणी लिखित नवीन नाटक अजिंक्य तारा 2021 आणि 22 मी मध्ये घेतोय, त्यातलं हे पहिलं नाटक म्हणजे लिहिलेलं की नवी संचात त्यांनी बसवलेलं. त्यातील प्रमुख भूमिका ही अजिंक्य तारा ही सुधीरजी कलिंगनची होती. पण आबांनी फक्त हल्ली त्यातल्या 4 भूमिका साकारल्या, म्हणजे 4 नाट्यप्रयोग साकारल्या आणि 3 नाटक त्या खूप आजारी होते. असं तर आम्हाला एवढंच वाईट वाटतं की तुम्ही हवे होतात आम्हाला, तर आम्हाला अजिंक्य तारा आणखी तुमच्याकडून पाहायचा होता. आणि ही नाटकं फक्त जानेवारीमध्ये हल्ली पार पडली. अजिंक्य म्हणजे अशा त्यांच्या अजिंक्य तारा एवढं नाव घुमतं की हा राजा खरंच अजिंक्य तारा झाला. प्रत्येकाचं तो मनावर राज्य करूनच गेला. आणि त्यांची साईबाबांची पण भूमिका एवढी छान होती की ती त्यांनी साकारलेली होती. आणि त्यांनी आता श्राप प्रतिशाप साधारण लिखित नाटक त्यांची वडिलाची भूमिका की आम्ही अक्षरशः अरे खलनायकाच्या भूमिका सुधीरजी कलिंगन कसा काय असं, म्हणजे ती त्यांनी भूमिका पहिल्यांदा साकारली. पण हल्ली आपण बघतोय डे चालू आहेत, मी जरा मुद्द्यावर येतोय की व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, हे काय तुमचे डे झाले ते आमका मला सांगतो, तसं काही विषय नाही. हां, पण ते नाटक तुम्ही नक्की बघा युवा पिढीनं, कारण ते एवढं नाटक रचवलेलं ना, खूप श्राप प्रतिशम नाटक जे आहे हे आपल्यावर आधारित आहे. दशावतार हे असं ना की आपल्याला ते आता पुढे न्यायचं आहे. आपण जरी मुंबईमध्ये असलो, मी मुंबईमध्ये राहणार आहे आणि मी दशावताराचा एवढा प्रेम आहे की मी पेज चालू केला. आज माझं भाग्य आहे, मी खरंच म्हणेन भूषण सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. खरंच धन्यवाद भूषण सर. माझी इच्छा देखील होती एक इंटरव्ह्यू दशावतारबद्दल द्यायची आणि आज तुम्ही पूर्ण केला. म्हणजे म्हणतात एक धागा सुखाचा आहे, 100 धागे दुःखाचे आहेत. सुधीर कलिंगना श्रद्धांजली वाहून आणि दशावतार एक ओल्ड लढण्यासाठी आम्ही आज ह्या माध्यमातून मी ते आलो. मायबापांना मी एवढं सांगेन की दशावतार हा टिकवा, कारण ही कला एवढी महत्त्वाची आहे ना की कधी म्हणजे तुम्ही जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. नाटकं जर पाहायची असतील तर आपण स्वतः एकत्र संघटित व्हा, मुंबईमध्ये आपले संच उभा करू एक कलाकार आणि दरवर्षी आपण नाटक लावू आणि त्या कलाकारात तेवढाच न्याय मिळवून देऊ असं. कारण आता बरेच नाट्य महोत्सव हल्ली कोविडमुळे झाले नाही आहेत असं आहे. तर या आपण चर्चा करा, माझी तुम्ही संवाद साधा असं आहे. कारण दशावतारामध्ये प्रत्येक कलाकार मोठा आहे, कोणी लहान नाही आहे. प्रत्येक कलाकार आपला न्याय देतोय, प्रत्येक भूमिकेला तिथे देतोय असं आहे. तर युवा पिढीना मी आणखी काही सांगणार की बाबा तुमचं सगळं मान्य आहात, तुम्ही मेम शेअर्स करा, हे करा, पण जिथे जे वाईट आहे ते थांबवा, ते करू नका असं आहे. जे चांगलं आहे ना ते खरंच पोचवा, कारण दशावताराकडून घेण्यासारखं खूप काही असं आहे. ते देव तरी त्याला कोण मारे असं आपण म्हणतो, तसं दशावतारामध्ये पण खूप कसं आहे. तर नक्कीच मंडळी, दशावतारी प्रेमी जे असतात आणि व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांका खरंच दशावतारबद्दल अजून काही गोष्टी जाणून घ्यायची असतील, त्यांचा इंस्टाग्राम पेज हा तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. किंवा ID येता कोकणातील दशावतार ऑफिशियल पेज, हे ऑफिशियल पेज हा. आणि याचे जे मालक असतात, ओनर, आपण बोलतो ॲडमिन, म्हणजे इंस्टाग्रामच्या भाषेत, सोशल मीडियाच्या भाषेत ॲडमिन असतात ते हे अमेय बाणे. तर नक्की फॉलो करा, कारण जेणेकरून तुमका अजून जे लोकराज्य आहात होतले दशावतारी कलाकार आहेत त्यांचे वेशभूषा, त्यांचं जे होतं म्हणतात साम्य होतं ना, पण कलाकार कसो असता म्हणजे पडद्यामागचं पण आणि रंगभूमीवरचं पण, ते सगळे तुमका पोस्ट व्हिडिओ अगदी IGTV रील्स बघून मिळतले. तर यांच्या पेजला नक्की फॉलो करा, कारण आम्ही त्या कलाकारांच्या सहवासात राहिलेलो आहे. संवाद आम्ही त्यांचा आम्हाला लाभलेला आहे असं. कारण त्या मंडळामध्ये मोठा बोलतो, बरीच मंडळ त्याच्यामध्ये सहवास मला लाभला नाही, पण नक्कीच तो लाभेल. आणि मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी येईल ते तुमच्या देखील मी ह्याचं हे करीन असं. धन्यवाद. तर आजचा हा म्हणजे दशावतार कलाकार नेमका काय असतो ते सगळे आपण आज अनुभव घेतलो. जर तुमचा व्हिडिओ आवडला होता तर नक्की लाईक करा मित्रांनो. आणि व्हिडिओ खरं मनापासून आवडला ना तर बिंदास जे दशावतार प्रेमी आहेत त्यांना आवडीने व्हिडिओ शेअर करा, सगळ्या लोकांमध्ये व्हिडिओ पोचवा. का दशावतार नेमकं कसं असतं, आमचे सुधीर कलिंगनचं आमचं लोकराजा, अगदी आमचं खलनायकांचा राजा दादाराणी कसवा, त्यांचा स्वभाव, त्यांचं सगळं म्हणजे सांगितलेलं. आणि नक्कीच तो त्यांचा राजा म्हणजे चेहरो, त्यांचा तो वेशभूषेतला चेहरो, अगदी त्यांचं नॉर्मल जो चेहरा तो सुद्धा लोक समोर दिसतो. तर नक्की व्हिडिओ आवडले लाईक करा. चॅनलला नवीन भेटेल असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आहे ना ती वाजवू विसरू नको. तुमका अशा प्रकारचे ब्लॉग, ट्रॅव्हल आणि असे बरेचसे कोकणातील जे महान असे म्हणजे किंवा इतर बाकीचे मराठी माणसाचे आपलं कोकणी माणूस पुढे येता, तर आमचं काम काय त्याका पुढे घेऊन जाणार ना की त्याका मागे टाकणार. तर असे तुम्ही पुढे जावा. सर आता मी एवढंच सांगेन की आपली संस्कृती आपली जबाबदारी आहे, बरोबर असा.
आणि ही जबाबदारी आता आपण घेतली आणि दशावतार आता समुद्रापार आता आपल्याला पोहोचवायचं आहे काही करून. आणि त्याला काही मदत लागली काही आहे तर पेजवरती आम्ही आहोत. तुम्हाला जर कुठे नाटक हवं असेल तर आम्ही ते अरेंज करू असं आहे. आणि तो आता आम्ही हे करून सुधीरजी आबांना नक्कीच सांगू की तुम्ही जरी गेले ते दशावतार कधी संपणार नाही. हा तुम्ही गेलात मग आता दशावतार आणखी वर पोहोचलेले आहेत. तुम्ही तो वर पोहोचवला तर तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही आहोत. आणि तुम्हाला नक्कीच आणि मी हे सांगेन की देवा तेवढं कार्य कठोर झालं आणि आमच्या राजाला तू घेऊन गेलास. पण काय म्हणतात ना की नियतीचं मी पुन्हा तेच म्हणतो की खेळ दुःख आहेच पण आता तर जास्त दुःखात राहून आपण राहतात कामा नाही. कारण जेवढं त्यांचं आपण स्मरण करू तेवढं त्यांनाही त्यांच्या आत्म्यास म्हणतात ना की चिरंत हे त्यांच्या आत्म्यात चिरंशांती लाभो एवढी विनंती करताना माझ्या लोकराज्यात तुला त्रिवार माझा वंदन आहे. धन्यवाद भूषण, खूप खूप धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ पाहिला तर खरंच तुमचे सुद्धा प्रेक्षक मनापासून धन्यवाद.